दिवस सुरू झाला ना, आणखीन 10-11 तासांना रात्र सुरू होणार. तसा दिवसाचा हा एक मोठा दिवा आहे, दिवसाचा हा मोठा बल्ब आहे, तसा रात्री एक छोटा बल्ब आहे. तो कुठला? त्याचं नाव काय? चंद्र. चंद्र तुम्हाला शीतल छाया देतो ना, शांत छाया देतोय. आता आपण सूर्याची उष्णता किंवा सूर्यकिरण अंगावर घेऊ शकतोय आणि आपल्याला ती सकाळची सूर्यकिरण हवी असतात, मात्र दुपारची सूर्यकिरण हवी असतात का? म्हणजे दुपारी आपल्याला सूर्य नकोच आवडतो, कारण तो आग ओकवत असतो. पण चंद्राची शीतलता, चंद्राचा अगदी कुठला गुण आहे? शीतल. चंद्राचा आपल्याला काय त्रास होतो का? जसा सूर्याचा दुपारी त्रास होतो उष्णतेचा, तसं चंद्राची शीतल छाया ती सुद्धा आपल्या सगळ्या प्राणी मात्राला आवश्यक आहे. चंद्र आहे म्हणून समुद्राला भरती उमटी येते, बरोबर आहे का? आणि चंद्र उगवला नाही तर, म्हणून हे दोन दिवे, दिवसाचा हा सूर्य आणि रात्रीचा हा चंद्र, हे दोन दिवे आपल्याला निसर्गाने बहाल केलेले आहे. मग त्याला तुम्ही देव म्हणा, निसर्ग म्हणा, अल्लाह म्हणा, ईश्वर म्हणा, जे काय वाटते ते आपल्याला म्हणा. पण हे दोन दिवे जर नाहीसे झाले तर आपण शून्य आहे, आपण ही जिवंत राहणार नाही. सगळे प्राणी मात्र जिवंत राहणार नाही. तर सकाळी सूर्य उगवल्यानंतर किमान 5 मिनिटं एकतरी व्यायाम करा, त्याच्याकडे बघून किंवा बसा त्याच्याकडे बघून आणि त्याला नमस्कार करा, कृतज्ञता व्यक्त करूया. आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर, विशेषतः पौर्णिमेच्या अगोदर 2-3 दिवस आणि पौर्णिमेच्या नंतर 2-3 दिवस, आणि पौर्णिमेचा दिवस चंद्र बघा किती मोठा दिसतो. सूर्य सुद्धा बघा उगवताना, कालचा सूर्य आज नाही, आज वेगळा सूर्य आहे. आलं लक्षामध्ये? कालचा सूर्य बघितला त्याला कळेल की कालच्यापेक्षा आज तो नवीन आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू.